दद्दूंच्या सोबत आज आलोय कराडला. फिरायचं म्हणून नाही, त्यांच्या पायाला दुखापत झाल्या तीच चेक करायला आलोय. इथं येण्याअधिगर पेशंटची बुकिंग अधिगरच करा. गर्दी लय असल्यामुळं लवकर नंबर येतच नाही. वेटिंग मध्ये असताना स्वतःचाच व्हिडिओ बनवत होतो, तवर दद्दूंनी रिप्लाय दिला, गुबगुबीत बोक्यागत दिसतोयस, आत्ता फोन ठेव. थोड्या टायमानं आपला नंबर आला. चेकिंग करून झाली. डॉक्टर म्हटलं घरी जावा. दवाखान्यातनं बाहेर येताच मेडिकलमध्ये जायचं, आपलं नाव नोंद करायची आणि गोळ्या घ्यायच्या. रस्त्यानं जातानाच गॅसची गाडी दिसली. म्हणलं एक टाकी टाकू, तवर आजोबा म्हटलं गॅसच्या जागी तुलाच भरीन, गप पुढं चल. पाटणमध्ये येताच रस्त्यावरच हत्यार दिसलं. मला वाटायला लागलं हिरोशिमा नागासाकीचा बॉम्ब आहे का काय. तवर दद्दू म्हटलं मला जायचं आहे घरी, सोड स्टँडवर, पकडतो लाल परी. माझा टाइम किती बी चांगला असू दे, मध्येच घड्याळ बंद पडलंय, तेच ठीक कराय मित्राकडे आलोय. दोस्ताच्या गिफ्ट गॅलरीत चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या. मनात विचार आला बेस्टीला एक गिफ्ट देऊ. नंतर आठवलं आपल्या आयुष्यात तर असं कोणच नाही. घड्याळ चालू झाल्यावर अपना टाइम आएंगा हे गाणं म्हणत घरी आलो. इथं पोचताच बघितलं बिल्लू फेंड्री पिक्चरचा जब्या झालाय. काळी चिमणी धरायची म्हणून झाडावर चढलाय. चिमणी तर भेटली नाही, बिल्लू अडकून बसला.